नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 5 इयर्स CET स्टुडंटसाठी नवीन ऑफिशियल अपडेट आलेली आहे. ती तुम्हाला सांगत आहे. LLB 5 इयर्स CETचे हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिट कार्ड हे आउट झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचे आहे तुमचे हॉल तिकीट किंवा तुमचे ॲडमिट कार्ड अशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. खूप विद्यार्थ्यांचा असंही प्रॉब्लेम असेल, जर काही कोणत्या मिस्टेक जर असतील, लाइक तुमचं नेममध्ये काही करेक्शन वगैरे काही प्रॉब्लेम असेल, त्या विद्यार्थ्याने पुढे काय करायचं आहे, त्याची नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेनच किंवा थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. डाउनलोड कसं करायचं आहे तुमचं हॉल तिकीट, त्यासाठीच ही व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील आणि त्या हॉल तिकीटमध्ये किंवा ॲडमिट कार्डमध्ये काय प्रॉपर तुम्हाला चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही एक्झामिनेशनमध्ये जेव्हा तुम्ही सेंटरला जाल, तेव्हा कोणतेही प्रॉब्लेम्स तुम्हाला तिकडे होणार नाहीत. ठीक आहे. जसं की आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला इकडे नोटीस दिसत आहे. LLB 5 इयर्स CET हॉल तिकीट डाउनलोडिंग. सो डाउनलोडिंग होत आहे की नाही त्यासाठी तुम्हाला यामध्ये चेक करायचं मी आता CET एक्झामिनेशन पोर्टल 25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं ईमेल आयडी, पासवर्ड हे तुम्हाला टाकायचं आहे. ईमेल आयडी, पासवर्ड हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला अशी विंडो तुमच्याकडे प्रोफाइल ओपन होणार आहे. ही ओपन झाल्याच्या नंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड इथे गेट हॉल तिकीट असं दिसत आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ड्रॉपडाउन ज्यावेळी तुम्ही ओपन कराल त्यावेळी तुम्हाला इथे दिसत आहे महाराष्ट्र LLB 5 इयर्स CET 2025 गेट हॉल तिकीट. ही विंडो फ्रीज होती. आता ही विंडो ओपन होत आहे. तुमचे ॲडमिट कार्ड हे आता डाउनलोड होत आहेत. यावरती क्लिक करायचे आहे आणि पी-डी-एफ डाउनलोड करायची आहे. पी-डी-एफ तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर त्याची प्रिंटआउट, कलर प्रिंटआउट पण घेऊ शकता. ब्लॅक एंड व्हाईट सुद्धा प्रिंटआउट चालणार आहे एक्झामिनेशन हॉलमध्ये. ओके. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय कलर प्रिंटआउट पाहिजे ते कलर प्रिंटआउट काढू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की ब्लॅक एंड व्हाईट चालेल तेही तुम्ही करू शकतात. ज्यावेळी तुम्ही हॉल तिकीट वगैरे घेऊन जाणार त्याबरोबर तुमचा आयडेंटिटी प्रूफ पण तुम्हाला घेऊन जायचा आहे. आता हॉल तिकीट जो काही डाउनलोड केल्याच्या नंतर तो कशा पद्धतीने दिसतो ते एक तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. यामध्ये जर आपण बघितलं तर हॉल तिकीट अशा पद्धतीने आहे. ओके. यामध्ये जर बघितलं कॅन्डिडेट फुल नेम एकदा तुमचं नाव प्रॉपर चेक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जर बघितलं आपण डेट ऑफ एक्झामिनेशन ही 28 एप्रिल 2025 म्हणजे 28 तारखेला तुमची एक्झाम आहे. ठीक आहे. 28 तारखेला एक्झाम आहे. त्यानंतर आपल्याला सेंटर एकदा बघायचं आहे. कुठे आहे ते. सो सेंटर जर आपण बघितलं इथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गणेशखंड, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र. आता हे जे आपले स्टुडंट आहेत, त्यांना हा सेंटर भेटलेला आहे. तुम्हाला कोणतं सेंटर भेटलेलं आहे, एकदा प्रॉपर चेक करा आणि जेणेकरून जर लांबचं तुमचं जर सेंटर असेल, तिकडे कशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं आहे, ते तुम्हाला तिकडे प्रॉपरली बघावं लागणार आहे. ओके. सो हे ॲड्रेस तुम्हाला एक प्रॉपर चेक करायचं आहे, कोणता आहे. त्यानुसार तुम्ही त्या ॲड्रेसवर प्रॉपरली जाऊ शकता. एक्झाम कधी होणार आहे? 28 एप्रिल 2025 रोजी एक्झाम होणार आहे. टायमिंग तुमचं इथे दिलेलं असतं. एक्झामिनेशन टायमिंग 2 to 4 पी-एम आहे. पण रिपोर्टिंग जो टायमिंग आहे, त्या रिपोर्टिंग टायमिंग तुमचं 12:30 पी-एमला तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण की गेट क्लोजर 1:30 पी-एम म्हणजे गेट क्लोज झाल्याच्या नंतर तुम्हाला तिकडे एंट्री भेटणार नाही. सो इथे तुम्हाला रिपोर्टिंग जो टाईम दिलेला आहे 12:30चा, तर तिकडे तुम्हाला त्या टायमिंगमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. ओके. आणि इथे तुमचा फोटो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ओके. जेव्हा तुम्ही प्रिंट आउट काढणार तेव्हा याच्यामध्ये एक फोटो तुमचा असेल. तो फोटो तुम्हाला स्वतःला पेस्ट करायचा आहे आणि तो तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमध्ये घेऊन जायचा आहे. आयडेंटिटी प्रूफ जे काही तुमच्याकडे असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, व्होटिंग कार्ड असेल, जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्हाला घेऊन बरोबर जायचं आहे विथ ओरिजिनल. ओके. जर काही तुमच्या नावामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असेल, तर तुम्ही गॅझेट कॉपी बनवली असेल, तर तुम्ही गॅझेट कॉपी घेऊन जाऊ शकता. काही विद्यार्थिनींचं समजा लग्न वगैरे झालं असेल, त्यांनी जर अप्लाय केलं असेल, तर त्यांचं मॅरिज सर्टिफिकेट असू शकतं किंवा गॅझेट सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट घेऊन जाणं इम्पॉर्टंट आहे. काही विद्यार्थ्यांच्या नावामध्ये प्रॉब्लेम असेल, तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, ते तुम्हाला मी सांगणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो डोंट वरी आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स काय तुम्हाला घेऊन जायचं आहे, ते पण एकदा तुम्हाला सांगेन मी. पण आता हॉल तिकीटमध्ये काय चेक करायचं आहे, ते तुम्हाला सांगितलं. प्रॉपरली एकदा बघा. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनला विचारू शकता. ठीक आहे. सो हॉल तिकीट आता डाउनलोड होत आहेत. हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या.
ह्याच्यामध्ये बघितलं कॅन्डिडेट सिग्नेचर ही तुमची इथं असणार आहे कॅन्डिडेट सिग्नेचर आणि ज्यावेळी तुम्ही तिकडे सेंटर हॉलला जाणार आहात, एक्झाम सेंटरला त्यावेळी इकडे तुम्हाला इन्व्हिजिलेटर जी सिग्नेचर असेल ती तुम्हाला इथे करायची आहे. तर खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये नेमचा प्रॉब्लेम असू शकतो, काही फोटोचा प्रॉब्लेम असेल, काही विंडो ओपन झालेली करेक्शन विंडो त्यावेळी जर कोणी केलं नसेल अपडेट, तर कशा पद्धतीने तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये एंटर करू शकता आतमध्ये, त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेल. ते तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे तुम्हाला. एल-एल-बी 5 इयर्स सी-ई-टीचं हॉल तिकीट आउट झालेलं आहे. सो तुम्ही ते डाउनलोड करा. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांनी मला त्यासाठी पण सांगितलेलं होतं Instagramला सुद्धा. सो थँक यू सो मच आणि हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पुढे पाठवा जेणेकरून ते सुद्धा त्यांचं ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट डाउनलोड करून घेतील. थँक यू सो मच.